तुम्ही कधी विचार केलाय का? एकाच परिस्थितीत दोन लोक असतात. एक यशस्वी होतो आणि दुसरा अपयशी. का बरं असं होत असेल? काही लोक म्हणतात लक, काही म्हणतात हार्डवर्क, पण या पुस्तकानुसार सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते आधी तुमच्या माइंडमध्ये तयार झालेलं असतं. आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य लिटरली बदलू शकतो, जर तुम्ही हे कन्सेप्ट समजून घेतले आणि अप्लाय केले तरच. जोसेफ मॉफी सांगतात, तुमच्या आत एक ट्रेजर हाऊस आहे, म्हणजेच खजिना आहे. हा खजिना म्हणजे पैसा नाही, हा आहे इन्फिनाईट पॉवर. पण प्रॉब्लेम काय माहितीये? बहुतेक लोक हा खजिना वापरतच नाही. आता आपण एक उदाहरण घेऊयात. एक माणूस खूप गरीब होता. तो एका जुन्या घरात राहत होता. त्याला माहितीच नव्हतं त्या घराखाली सोन्याचा खजिना आहे. तो आयुष्यभर स्ट्रगल करीत राहिला आणि शेवटी तसाच मरण पावला. रियालिटी काय? आपण सगळे त्या माणसासारखेच आहोत. आपल्याकडे पॉवर आहे, पण अवेअरनेसच नाहीये. तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमच्या बिलीफवर काम करतं. जर तुम्ही बिलीव्ह केलं मी नाही करू शकत, तर सबकॉन्शियस माइंड म्हणतं ठीक आहे, मी तसं रियालिटी बनवतो. पण जर तुम्ही बिलीव्ह केलं मी करू शकतो, मग सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी काम करायला लागतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या बिलीफचं रिफ्लेक्शन आहे. माइंड हे दोन भागात काम करतं, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड काय करतं? डिसिजन मेकिंग, लॉजिक वापरतं. सबकॉन्शियस माइंड काय करतं? इमोशनल, ऑटोमॅटिक, जजमेंटल करत नाही. इम्पॉर्टंट रूल काय आहे? सबकॉन्शियस माइंड क्वेश्चन्स करत नाही, ते फक्त ॲक्सेप्ट करतं. जर तुम्ही रोज स्वतःला म्हणत असाल मी अनलकी आहे, तर सबकॉन्शियस ते ॲक्सेप्ट करतं आणि तुमच्या लाईफमध्ये तशाच सिच्युएशन क्रिएट होत राहतात. कॉन्शियस माइंड म्हणजे कॅप्टन, सबकॉन्शियस माइंड म्हणजे शिप. कॅप्टन चुकीचा डिरेक्शन देईल तर शिप चुकीकडेच जाईल. तुमचे थॉट्स फिल्टर करा, निगेटिव्ह थॉट्स लगेच रिप्लेस करा. मॉर्फी यापुढे सांगतात, सबकॉन्शियस माइंड मिरॅकल्स करू शकतात, पण मिरॅकल म्हणजे मॅजिक्स नाही, ते सायंटिफिक प्रोसेस आहे. तुम्ही जे रिपीटेड थॉट्स देता ते सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम होतं. जसं जर एखादा स्टुडंट सतत म्हणतो मला मॅथ्स येत नाही, रिझल्ट तो खरंच वीक होतो. पण मी इम्प्रूव्ह होतोय, मला हळूहळू मॅथ्स जमायला लागलंय, रिझल्ट काय? कॉन्फिडन्स वाटतो. सबकॉन्शियस माइंड लँग्वेज नाही समजत, ते फक्त समजतं फिलिंग्स. अफर्मेशन्स प्लस इमोशन्स इज इक्वल टू रिझल्ट. लेखक यापुढे सांगतात, माइंड अँड बॉडी डीपली कनेक्टेड आहेत. तुम्ही टेन्शनमध्ये असता, तुमचं शरीर रिॲक्ट करतं, हार्ट रेट वाढतो, हेडेक येतो. निगेटिव्ह थॉट्स डिसिजेस घेऊन येतात. पॉझिटिव्ह थॉट्स ह्या सगळ्यांना हील करतं. जसं एका माणसाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही बरे व्हाल, त्याने विश्वास ठेवला आणि तो खराच बरा झाला. हा प्लेझडो इफेक्ट आहे. रोज स्वतःला सांगा मी हेल्दी आहे, माझे शरीर हील होतंय, मी बरा होतोय. तुम्ही आपोआप बरे झालेले असाल. आज सायन्स पण हे मान्य करतं, माइंड बॉडी कनेक्शन रिअल आहे. प्लेझडो वर्सेस नोसिडो. प्लेझडो म्हणजे पॉझिटिव्ह बिलीफ्स, मीन्स हील करणं, हिलिंग करणं. अँड नोसिडो म्हणजे निगेटिव्ह बिलीफ, प्रॉब्लेम्स. सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होणं. तुमचा विश्वास तुमचं फ्युचर ठरवतं. आता आपण ॲक्च्युअल टेक्निक्स बघूयात. अफर्मेशन्स, रिपीट पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह वाईब्स सतत तुम्ही बोलत राहा. व्हिज्युअलायझेशन, तुमचं गोल ऑलरेडी अचीव आहे असं इमॅजिन करायला सुरुवात करा. ग्रॅटिट्यूड, ऑलरेडी जे आहे त्याबद्दल थँकफुल राहा. ग्रॅटिट्यूड जर दाखवायचं असेल तर रोज सकाळी तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहत जा, कोणी तुमच्यासाठी चांगलं केलं, कोणासाठी तुम्ही थँकफुल आहात. आणि नाईट टेक्निक्स, झोपण्यापूर्वी रिपीट करा माझं आयुष्य इम्प्रूव्ह होतंय,
सबकॉन्शियस ते ॲक्सेप्ट करतं. जे तुम्ही झोपताना बोलता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होतं. सबकॉन्शियस हॅबिट मशीन आहे. रिपीट, हॅबिट, पर्सनॅलिटी. निगेटिव्ह थिंकिंग हॅबिट झाली तर तुम्ही ऑटोमॅटिक निगेटिव्ह बनता. तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागता, निगेटिव्ह बोलायला लागता. गुड हॅबिट्स कॉन्शियसली बिल्ड करत जा. त्यासाठी तुम्हाला सवय झाली तर तुम्ही ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात कराल. रिझल्ट मिळवण्यासाठी 3 स्टेप आहेत. डिझायर म्हणजे क्लिअर गोल ठेवा. बिलीफ आणि फिलिंग्स. फिलिंग्स इज द की. तुम्हाला रिझल्ट ऑलरेडी मिळाल्यासारखं फील करावं लागेल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जिंकला आहात, तुम्ही ऑलरेडी पास झाला आहात, तुम्हाला ती गोष्ट ऑलरेडी मिळालेली आहे असं तुम्ही फील करायला सुरुवात कराल. त्या गोष्टी तुमच्या आत्मसात आपोआप यायला सुरुवात होईल. मनीबद्दल बिलीफ्स चेंज करा. लोक म्हणतात पैसा वाईट आहे, त्यामुळे सबकॉन्शियस पैसा रिजेक्ट करतं. मनी इज ऑलवेज गुड, मनी फ्लोज इझिली हे शब्द बोलायला सुरुवात करा. मनी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. तुम्हाला रीच होण्याचा अधिकार आहे. गिल्ट काढून टाका. सक्सेस ॲक्सेप्ट करा. जोसेफ मॉर्फी सांगतात, तुमचं सबकॉन्शियस माइंड हे तुमचं सर्वंट नाही, तर ते तुमचं पार्टनर आहे. तुम्ही जे विचार करता ते सबकॉन्शियस ब्लाइंडली फॉलो करतं. म्हणजे काय? तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत आहात रोज प्रत्येक क्षणी. जर तुम्ही म्हणत असाल माझं काम कधीच नीट होत नाही, सबकॉन्शियस म्हणतं ठीक आहे, मी तेच खरं करतो. पण जर तुम्ही म्हणाल मी प्रत्येक दिवशी इम्प्रूव्ह होते, मग सबकॉन्शियस तुम्हाला त्या दिशेने पुश करत जातं. तुम्ही तुमच्या आयुष्याचे क्रिएटर आहात, पण तुम्हाला ते कळतच नाही. आपण ह्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतं, पण ते तुमच्या आतच आहे. रोज सकाळी 2 मिनिटे स्वतःशी पॉझिटिव्ह डायलॉग करा. मी कॉन्फिडंट आहे, माझं काम सक्सेसफुल होतंय. सक्सेस तुमच्याकडे आलेलं असेल. मॉर्फी सांगतात जगातील मोठे सायंटिस्ट सुद्धा सबकॉन्शियस माइंड वापरतात. जेव्हा कॉन्शियस माइंड थकतो, सबकॉन्शियस माइंड काम करायला सुरुवात करतं. एखादा सायंटिस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, पण आन्सर मिळत नाही. तो रिलॅक्स होतो, झोपतो आणि अचानक आयडिया येते. कारण सबकॉन्शियस बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतं. प्रॉब्लेम असेल तर जास्त स्ट्रेस घेऊ नका. शांत बसा. सबकॉन्शियसला काम करू द्या. सबकॉन्शियसला एकदा कमांड दिली की तुम्ही झोपेत सुद्धा तो तुमचं काम चालूच ठेवतो. झोपण्यापूर्वी मला याचं सोल्युशन मिळेल असं सांगा. सकाळी आयडियाज येऊ शकतात आरामात. मॉर्फी म्हणतात झोपण्यापूर्वीचा वेळ हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात पॉवरफुल टाईम आहे. का? कारण त्यावेळी कॉन्शियस माइंड रिलॅक्स असतं आणि सबकॉन्शियस डायरेक्ट इनपुट घेत असतं. जर तुम्ही झोपण्यापूर्वी टेन्शनमध्ये असाल, सबकॉन्शियस ते स्टोअर करतं आणि दुसऱ्या दिवशीही तुम्ही स्ट्रेस असता. गोल्डन रूल काय आहे? स्लीप इज इक्वल टू प्रोग्रॅमिंग टाईम. नाईट रुटीन काय आहे? झोपण्याआधी 5 मिनिटे फोन बंद करा, डोळे बंद करा, तुमचं गोल इमॅजिन करा. मी सक्सेसफुल झालोय, मी खुश आहे. सबकॉन्शियस रात्री काम करतं आणि तुमच्या ज्या आयडिया आहेत त्या रियालिटीमध्ये त्याचा बदल दिसायला लागतो. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स बाहेर नसतात, ते तुमच्या थॉट्समध्ये असतात. जर तुम्ही सतत पार्टनरबद्दल निगेटिव्ह विचार करत असाल, तो किंवा ती मला समजत नाही, सबकॉन्शियस ते पॅटर्न बनवतं आणि रिलेशनशिप खराब होतं. ह्याचे की इनसाइट्स काय आहेत? तुमचा ॲटिट्यूड बदला तर तुमचं रिलेशनशिप बदलतं. आता आपण प्रॅक्टिकल एक्सरसाइज करूयात. रोज पार्टनरबद्दल 3 पॉझिटिव्ह गोष्टी विचार करा. एक्झाम्पल, तो किंवा ती केअरिंग आहे, सपोर्टिव्ह आहे. तुमचं बिहेवियर ऑटोमॅटिक बदलतं आणि
हेन्स प्रूफ रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतं. हॅपीनेस ही बाहेरून मिळत नाही, ती डिसिजन आहे. ह्यात प्रॉब्लेम काय? लोक म्हणतात माझ्याकडे पैसा असेल तर मी हॅपी होईल. पण ट्रूथ काय? हॅपी माइंडसेट इज इक्वल टू बेटर लाईफ. आणि ह्यासाठी रूल आहे, सबकॉन्शियस माइंड तुमच्या इमोशनल स्टेटला फॉलो करतं. आता आपण ह्याची प्रॅक्टिस बघूया. सकाळी उठल्यावर कॉन्शियसली म्हणा, आज मी आनंदी राहणार. आणि ह्याचा रिझल्ट काय येतो? तुमचा दिवस बदलतो आणि हळूहळू आयुष्यही बदलतं. लोकांशी संबंध सुधारायचे असतील, आधी तुमचं माइंडसेट बदलायला लागेल. जर तुम्ही लोकांबद्दल निगेटिव्ह विचार सतत करत असाल तर ते तुमच्या बिहेवियरमध्ये दिसतं आणि लोकही तसं रिस्पॉन्ड करायला लागतात. ह्याचा रूल काय आहे? व्हॉट यू थिंक, व्हॉट यू अट्रॅक्ट. प्रॅक्टिकल वर्क, लोकांबद्दल पॉझिटिव्ह इंटेन्शन्स ठेवा. म्हणजे कसं? मी सर्वांसोबत चांगले संबंध ठेवतो आणि ह्याचा रिझल्ट किंवा आउटपुट काय येईल? तुमचं नेटवर्क, रिस्पेक्ट, सपोर्ट सगळं काही वाढायला सुरुवात होतं. यामध्ये लेखक म्हणतात, फॉरगिव्हनेस म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नाही, स्वतःला मुक्त करणं आहे. कसं? दुसऱ्यांना माफ केलं नाही तर त्याचे विचार सतत आपल्या मनात राहणार आणि आपल्यालाच त्रास होणार. त्यामुळे स्वतःला मुक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अँगर धरून ठेवतो आणि ते सबकॉन्शियसमध्ये बसतं आणि स्ट्रेस वाढतो. यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स इज इक्वल टू सेल्फ डॅमेज. निगेटिव्ह विचार करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं आहे. ह्याची प्रॅक्टिस काय? डोळे बंद करा आणि म्हणा, मी त्याला किंवा तिला माफ करते किंवा करतो. यामुळे काय होईल? ह्याचा रिझल्ट काय येईल? मन हलकं होतं आणि आयुष्यात आराम, पीस मिळतो. फिअर, डाऊट, इनसिक्युरिटी हे सगळे मेंटल ब्लॉक्स आहेत. म्हणजे काय? मी फेल होईल, लोक काय म्हणतील, हे थॉट्स तुम्हाला थांबवतात. ट्रूथ काय आहे? हे थॉट्स रिअल नाहीत, ते सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे. आणि यावर सोल्युशन काय? रिप्लेस करा. फिअरला फेथने, डाऊटला कॉन्फिडन्सने. कसं? मी कॅपेबल आहे, मी करू शकते, हे सतत बोलत राहा. ह्याचा परिणाम काय होईल? तुमची ॲक्शन बदलते आणि सक्सेस मिळायला लागतो. मॉर्फी यामध्ये म्हणतात, एज फक्त नंबर आहे, तुमचं माइंडसेट तुमचं वय ठरवतं. काही लोक 30 वयातच थकलेले असतात तर काही 60 वयात पण एनर्जेटिक असतात. ह्याचं कारण काय? थिंकिंग पॅटर्न. आता त्याची प्रॅक्टिस कशी करावी? स्वतःला म्हणा, मी एनर्जेटिक आहे, मी ॲक्टिव्ह आहे. ह्याचा रिझल्ट हा येईल की तुमचं बिहेवियर आणि हेल्थ इम्प्रूव्ह झालेलं असेल. हे सगळं पुस्तक एकच मेसेज देतं, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमचे विचार बदला. फायनल ट्रूथ हेच आहे, सबकॉन्शियस माइंड जज करत नाही, आर्ग्यू करत नाही, ते फक्त ॲक्सेप्ट करतं. म्हणजे तुम्ही जे बिलीव्ह करता तेच तुमचं फ्युचर बनतं. तर यासाठी काय करायला हवं? आजपासून निगेटिव्ह थॉट्स थांबवा, पॉझिटिव्ह बिलीव्स तयार करा, रोज रिपीट करा. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचं आयुष्य घडवतं, म्हणून विचार करा काळजीपूर्वक. पॉझिटिव्ह विचार सतत करत राहा, सतत पॉझिटिव्ह बोलत राहा. समोरच्याबद्दल नेहमी चांगला विचार करा, माफ करा समोरच्याला. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, यशस्वी आहात की अपयशी, हे बाहेर ठरत नाही. ते तुम्ही तुमच्या मनामध्ये जे बोलता, जे विचार करता, ते तुमचं मन हे सगळं ठरवतं. म्हणून आजपासून तुमचे विचार बदला, तुमचं आयुष्य बदलताना बघा. धन्यवाद.